माझा एक प्रश्न असा आहे की नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळेताई गप्प का आहेत? शरद पवार गटातून ह्याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळेताई ह्या प्रकरणावर गप्प का? अग्रवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण का अग्रवालजींना जो काही वकील दिलेला आहे असं आम्ही ऐकतो, आम्ही जे काही वाचलेलं आहे ते पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय आहे असं आम्ही ऐकतोय. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी पुणे कमिशनरच्या ऑफिसमध्ये बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली. कालची त्यांची माझी प्रेस त्यांनी पाहिली नसेल. काल मी 2 वेळा बोलले. त्या बीजेपीच्या टीमला विचारा. काल मी सकाळी एबीपी माझाशी 8 वाजता इंदापूरला काय बोलले आणि TV9ची मी नीऱ्याला 3:15 वाजता काय बोलले. या दोन्ही मागून घ्या. बीजेपीच्या एवढ्या मोठ्या टीम कडून कदाचित राहून गेला असेल. आणि मला गंमत वाटते की सत्तेत आहे, ज्यांच्याकडे खातं आहे, ज्यांच्या राजकीय दबावामुळे एका मुलाला बेल मिळाली आहे, ते मला प्रश्न विचारतात जे विरोधी पक्षातले आहेत. हे अगदीच बालिशपणा आहे.